नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण संपूर्ण या विषयाचे 7 टॉपिक अभ्यासलेले आहेत। हे टॉपिक अभ्यासायचे असताना या टॉपिकची थेअरी, सॉल्व प्रॉब्लेम, अनसॉल्व प्रॉब्लेम सगळे अभ्यासलेले आहेत। याचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता सध्या बसतोय आपण टॉपिक नंबर 8, इश्यू ऑफ शेअर। तर हा टॉपिक महत्त्वाचा आहे। या टॉपिकची थेअरी देखील अभ्यासलेली आणि प्रॉब्लेम 4, सॉल्व प्रॉब्लेम 4 अभ्यासलेले आहेत। हे देखील तुम्ही बघितलेले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, व्हिडिओची लिंक, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत एक्झाम्पल नंबर 5। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करू। चला तर मग पहा विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय बघायचंय की बघा, ओव्हर सबस्क्रिप्शन अँड अंडर सबस्क्रिप्शन, म्हणजे आपल्याला इथनं पुढचे जे नंबर 5 आणि नंबर 6चे एक्झाम्पल बघायचे, त्याच्यामध्ये ओव्हर सबस्क्रिप्शन आणि अंडर सबस्क्रिप्शन ह्या कन्सेप्ट अभ्यासायच्या आहेत। पहिल्यांदा आपण ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स असं बघूया। आता काय आहे ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे, उदाहरणार्थ थोडं सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर उदाहरणार्थ कंपनीने 10,000 शेअर्स विक्रीस काढले आणि ते विक्रीस काढल्यानंतर त्यांना 12,000 ऍप्लिकेशन्स आले, म्हणजे 12,000 ऍप्लिकेशन आले, म्हणजे 2,000 एक्स्ट्रा आले। एक्स्ट्रा म्हणजेच ओव्हर आले, म्हणून त्याला ओव्हर सबस्क्रिप्शन असं म्हणणार। तर तेच त्यांनी सांगितलेले बघा, व्हेन द नंबर ऑफ शेअर अप्लाइड फॉर इन मोर दॅन नंबर ऑफ शेअर ऑफ द कंपनी हॅज ऑफर्ड। बघा ते काय म्हणतात, नंबर ऑफ शेअर अप्लाइड म्हणजेच काय, ऍप्लिकेशन ही जास्त असतील, मोर दॅन, बघा इथं 10,000 पेक्षा 12,000 ऍप्लिकेशन आली, म्हणजे अप्लाइड शेअर्सचं नंबर काय आहे, जास्त आहे। मोर दॅन शेअर ऑफ द कंपनी हॅज ऑफर्ड, ऑफर्ड म्हणजेच काय, इश्यू किती केले 10,000 आणि ऍप्लिकेशन किती आले 12,000, म्हणजे ऍप्लिकेशन इज मोर दॅन इश्यूड शेअर्स, दॅट इज ओव्हर सबस्क्रिप्शन। त्यालाच आपण काय म्हणणार, इट इज नोन ॲज ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर। इन केस ऑफ ओव्हर सबस्क्रिप्शन दे मी 3 पॉसिबिलिटीज, 3 पॉसिबिलिटी असतात। त्याच्यामध्ये फर्स्ट पॉसिबिलिटी काय असणार आहे, सम ऍप्लिकेशन मे अलॉटेड द फुल नंबर ऑफ शेअर्स, म्हणजे काही ऍप्लिकेशनला आपण समजा उदाहरणार्थ एक ऍप्लिकेशन आलेले आणि त्याच्यामध्ये 2 शेअरसाठी त्यांनी अप्लाय केले, तर 2 शेअर त्याला आपण देऊन टाकणार, विच इज नोन ॲज फुल्ली अलॉटमेंट। इन केस ऑफ देअर इज नो एक्सेस ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड। आणि दुसरं आहे, सम ऍप्लिकेशन मनी मे नॉट बी अलॉटेड शेअर, इन विच केस देअर ऍप्लिकेशन आर ट्रीटेड ॲज अ रिजेक्टेड, म्हणजे काही ऍप्लिकेशनला आपण काय करतो, शेअर्स देत नाही, त्यांना काय करतो आपण, रिजेक्ट करतो। मग रिजेक्ट केलेले जे असतील तर त्यांची जे पैसे आपण ऍप्लिकेशनच्या वेळेस घेतलेले आहेत तर ते काय करायचे, आपण रिफंड करायचे। म्हणून इन सच केस द होल अमाऊंट विल हॅव बी रिफंडेड टू द ऍप्लिकंट। मग जनरल एंट्री काय होईल, रिफंड केली तर शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, ही 2 नंबरची ऍप्लिकेशनच्या ह्यातली 2 नंबरच्या एंट्रीमध्ये हा चेंज होणार आहे। नंबर 3चा ऑप्शन आहे या ठिकाणी, सम ऍप्लिकंट मे बी अलॉटेड लेस नंबर ऑफ शेअर दॅन दे हॅव अप्लाइड, म्हणजे या ठिकाणी काय होऊ शकतं की एखाद्याने 3 शेअरसाठी अप्लाइड केले, मग आपण त्याला 3 न देता काय करू, 1 देऊ किंवा काय करू, 2 देऊ, म्हणजे 1 किंवा 2 शेअर त्याला जेवढे अप्लाय केलेले तेवढे काय करू, त्याच्यापेक्षा काय करू, कमी करू, म्हणजे त्याला शेअर द्यायचेच नाही असं होणार नाही। शेअर रिजेक्ट करता, त्याचं ऍप्लिकेशन रिजेक्ट न करता आपण त्याला कमी शेअर देणार, म्हणून त्यांनी ते या ठिकाणी वापरले। विच इज नोन ॲज पार्टियल अलॉटमेंट, त्याला काय म्हणणार आपण, पार्शियल अलॉटमेंट असं म्हणणार किंवा पार्शियल अलॉटमेंट असं म्हणणार। इन दिस केस द एक्सेस अमाऊंट रिसिव्ड ऑन ऍप्लिकेशन मे बी अनयुटिलाइज्ड टुवर्ड्स द मनी ड्यू ऑन अलॉटमेंट। बघा आता ह्याच्यात एक महत्वाची कन्सेप्ट असणार आहे की इथं काय सांगितलं की मी 3 ऍप्लिकेशन आले, एकच शेअर दिला किंवा 2 शेअर दिले असं समजूया, मग 2 शेअर्स दिले, मग एका शेअरचे पैसे आपण त्याच्याकडून एक्स्ट्रा घेतले होते, हे एका शेअरचे पैसे आपण कुठे यूज करायचे, तर ते अलॉटमेंटचे जे त्याच्याकडून पैसे घ्यायचेत ना, त्यावेळेस ते एका शेअरचे पैसे त्याच्याकडून आपण कमी घ्यायचे, कारण की ते ऍप्लिकेशनच्या वेळेस घेऊन ठेवलेले आहेत किंवा तेवढी अमाऊंट आपण कमी घ्यायची असं। मग त्यांनी काय म्हटलेलं आहे की तेच सांगितले त्यांनी की एक्सेस अमाऊंट रिसिव्ड ऑन ऍप्लिकेशन मे बी युटिलाइज्ड टुवर्ड्स द मनी ड्यू ऑन अलॉटमेंट बाय ट्रान्सफरिंग द एक्सेस अमाऊंट फ्रॉम द शेअर ऍप्लिकेशन अकाउंट टू अलॉटमेंट अकाउंट, हे असणार आहे। आता ह्याच्यामध्ये जे का आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे बघा, काय सांगितलंय त्यांनी, वैशाली लिमिटेड म्हटलेलं आहे,
बरोबर. इश्यू 10,000 इक्विटी शेअर, 10,000 इक्विटी शेअर विक्रीस काढले. 10 रुपयाला एक शेअर्स आहे बघा, 10,000 शेअर्स इश्यू केले, 10 रुपयाला एक शेअर आहे. पिएबल म्हटले त्यांनी 3 रुपये ऍप्लिकेशनच्या वेळेस मागवायचे, 4 रुपये अलॉटमेंटच्या वेळेस मागवायचे आणि 3 रुपये फर्स्ट अँड फायनल कॉलच्या वेळेस मागायचे. द कंपनी रिसिव्ड ऍप्लिकेशन 15,000, 15,000 ऍप्लिकेशन आले. मग ते काय सांगतायत की आता बघा इथं त्यांनी 10,000 शेअर्स विक्रीस काढले होते. किती शेअर्स विक्रीस काढले होते? 10,000 शेअर्स विक्रीस काढले होते. पण ऍप्लिकेशन किती आले? 15,000 ऍप्लिकेशन आले. एक्स्ट्रा किती आले? 5,000 आलेत. मग या 5,000चं काय करायचं त्यांनी इथं खाली सांगितलेले. काय करायचं बघा, द बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे त्यांचे जे डायरेक्टर आहेत रिजेक्ट 5,000 ऍप्लिकेशन, म्हणजे 5,000 जे ऍप्लिकेशन एक्स्ट्रा आलते ते रिजेक्ट केले. अँड द ऍप्लिकेशन मनी वॉज रिफंडेड, ऑल मनी वॉज ड्यूली रिसिव्ड. ऍप्लिकेशन मनी रिफंड केले आणि बाकी सगळे जे कॉल होते ते सगळ्या कॉलचे पैसे भेटलेले आहेत. सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. 3 इन्स्टॉलमेंट आहे. ऍप्लिकेशनच्या वेळेस 3, अलॉटमेंटच्या वेळेस 4 आणि फर्स्ट कॉलच्या वेळेस 3. फर्स्ट ऍप्लिकेशनचे पैसे भेटणार आहेत, बरोबर ना. भेटताना लक्षात घ्या पहिली एंट्री जी असणार आहे बँक अकाउंट डेबिट. आणि किती ऍप्लिकेशन आलेत बघा या ठिकाणी? 15,000 ऍप्लिकेशन आलेले आहेत. आणि किती रुपये भेटणार आहेत ऍप्लिकेशनच्या वेळेस? 3 रुपये भेटणार आहेत. म्हणजे 15,000 गुणिले 3 करावे लागणार आहे आपल्याला. तर आपल्याला बँकेत किती पैसे येतील? 45,000 रुपीज, 45,000. म्हणजे बँक अकाउंट डेबिट 45,000 टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. इथं पण अमाऊंट लिहिणार आपण ₹45,000 क्रेडिट कॉलम मध्ये. आणि नॅरेशन लिहायचं बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड, बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड. आता हे आलेले पैसे आपल्याला काय करायचे? ट्रान्सफर करायचे शेअर कॅपिटल आणि एक्सेस जे 5,000 आले ते रिफंड करायचे. मी ही कंबाईन एंट्री करतो. पुस्तकात काय आहे? 2 वेगळे एंट्री केलेले आहेत. मी कंबाईन करतो बघा. ट्रान्सफर करताना आपण इक्विटी शेअर ऍप्लिकेशनला देणार आहोत डेबिट, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट. किती रुपये लिहिणार आपण? ₹45,000, 45,000 रुपये टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. बघा आता आपण शेअर्स आपल्याला 15,000 ऍप्लिकेशन आलेत पण आपण विक्रीस किती काढले होते? 10,000. मग 10,000च विकणार, 15,000 विकू शकत नाही. त्यामुळे आपण 10,000 शेअर्सवर किती रुपये? 3 रुपये या पद्धतीने जर आपण पैसे ट्रान्सफर केले तर आपल्याला ते किती येतील? 30,000 रुपये आपण इक्विटी शेअरला ट्रान्सफर करू शकतो. मग राहिलेले जे 5,000 शेअर्सचे पैसे ते रिफंड करायचे आहेत. मग ते बँकेतनं पैसे जाईल, बँक बॅलन्स कमी होईल म्हणून त्याला म्हणायचं टू बँक अकाउंट. आणि किती हजार शेअर्सचे रिफंड करणार आहेत? 5,000 जे एक्सेस आलते 3 रुपये याप्रमाणे 5,000 गुणिले 3 तर ते आपल्याला किती करावं लागतील? 15,000 रिफंड करावे लागतील. म्हणजे बघा इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट 45 टू इक्विटी शेअर कॅपिटल 30 टू बँक अकाउंट 15,000 असं टोटल 45,000 रुपये आपण दाखवलं. आणि याचं नॅरेशन लिहिणार आपण बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट अँड एक्सेस ऍप्लिकेशन मनी रिफंडेड. अशा पद्धतीने आपण काय केलेले? फर्स्ट इन्स्टॉलमेंटच्या 2 एंट्री केल्या. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की आपण काय केले? पैसे परत केले म्हणून बँकला क्रेडिट दिलेले. 5,000 शेअर्सचे पैसे एक्स्ट्रा ऍप्लिकेशन आलते ते रिफंड केले, त्याचे पैसे आपण दिले म्हणून बँक अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे. आता आपली सेकंड इन्स्टॉलमेंट आहे अलॉटमेंट. त्याचे पैसे मागवायचे म्हणजे आपली 3rd नंबरची एंट्री असणार आहे. अलॉटमेंटचे पैसे मागवायचे. ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला देणार आपण डेबिट म्हणून लिहिणार इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. बघा आता किती रुपये मागवणार आहोत आपण इक्विटी शेअर अलॉटमेंटचे? तर अलॉटमेंटच्या वेळेस आपल्याला किती मागवायचे? 4 रुपये मागवायचे म्हणून इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 4. म्हणजेच आपले 10,000 शेअर्स आहेत त्याच्यात 4 रुपये मागवले तर आपल्याला किती भेटणार आहेत? किती मागवावे लागणार आहेत? 40,000 रुपये मागवावे लागणार आहेत. आणि टू इक्विटी शेअर कॅपिटल, इक्विटी शेअरला देणार आपण, इक्विटी शेअर कॅपिटलला देणार क्रेडिट म्हणून टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹40,000 आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. ही झाली फर्स्ट एंट्री. सेकंड एंट्री आपण काय करणार आहोत? हे जे पैसे आहेत हे कुठं ट्रान्सफर हे पैसे मागवलेले काय करणार आहेत? भेटणार आहेत. भेटले तर कुठे येतील? बँकेत येतील म्हणून बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत ₹40,000. सगळे पैसे भेटणार आहेत. कोणी आपलं 1ही रुपया बुडवलेला नाहीये, 40,000 रुपये. आणि नॅरेशन लिहिणार आपण बिंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड. इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड म्हटलं तरी चालेल. मी जरा शॉर्ट घेतलं. बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट म्हणण्याऐवजी बिंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड.
ही झाली आपली सेकंड इन्स्टॉलमेंट जी होती त्याच्या 2 जनरल एंट्रीज. आता आपली थर्ड इन्स्टॉलमेंट जी असणार आहे ती कोणती आहे बघा, फर्स्ट अँड फायनल कॉल, आणि त्यावेळेस 3 रुपये मागवायचे, सगळे पैसे आपले त्याचे भेटणार आहेत. त्याच्या 2 जनरल एंट्री करून टाकू म्हणजे आपला प्रॉब्लेमच संपून जाईल. नंबर 5 ची जनरल एंट्री असणार आहे. कोणत्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे आहेत, फर्स्ट अँड फायनल कॉलचे मागवायचे आहेत, म्हणून इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. त्याची अमाऊंट लिहिणार आहोत रुपीज, किती 3 रुपीज मागवायचे आहेत, म्हणजे 10,000 गुणिले 3 30,000 रुपये येतील. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, आणि याचं नॅरेशन लिहिणार आपण बिंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ड्यू. त्याच्यानंतर नंबर 6 लास्ट एंट्री असणार आहे आपली. हे पैसे भेटणार आहेत कुठे भेटतील, बँकमध्ये, म्हणजे बँक अकाउंट डेबिट. टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट. आता बघा जेवढे मागवले तेवढे भेटणार आहेत, म्हणजे डेबिट कॉलम मध्ये सुद्धा 30,000 लिहिणार आणि क्रेडिट कॉलम मध्ये सुद्धा 30,000 रुपये लिहिणार आहोत. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी रिसिव्ड. अशा पद्धतीने आपली जी थर्ड इन्स्टॉलमेंट होती फर्स्ट अँड फायनल कॉलच्या, त्याच्या सुद्धा 2 जनरल एंट्रीज केलेल्या आहेत. म्हणजे हा प्रॉब्लेम आपला काय झालेला आहे, संपलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल देखील तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.